नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर महत्वपूर्ण अपडेट आहेच आणि सर्वांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे 14 मार्च ही जी तारीख आहे ही आपली लेखी परीक्षा संदर्भात संभाव्य तारीख या ठिकाणी दिलेली आहे. आणि काल जे परिपत्रक आलं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकते, परिपत्रक काल आलं आणि त्यांनी एक खळबळ सोडून गेली. डायरेक्ट आज सगळ्यांचे बऱ्यापैकी ग्राउंड चालू आहे. ठराविक काही 4-5 घटक जर सोडले तर बाकी सगळ्या घटकांचे ग्राउंड या ठिकाणी चालू आहेत. कारण की 14 मार्च म्हणजे मुलांना एकदम शॉक बसल्यासारखं झालं का बहुत 10-15 दिवसामध्ये लगेच पेपरला सामोरं जायचे. तर मित्रांनो, खरंच 14 मार्चला परीक्षा होऊ शकते का? लक्षामध्ये खरं तर मी रात्री तुम्हाला अपडेट देऊ शकलो असतो, परंतु थोडंसं प्रवासात असतो म्हणून रात्री अपडेट देता आले नाही. पण लक्षात ठेवा, हे 14 मार्चचं जे परिपत्रक आले त्यांनी 14 मार्चला असं नाही सांगितलं 14 मार्चला परीक्षा आम्ही घेणार आहे आणि 14 मार्च फायनल तारीख झालेली, असं नाही. आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल लेखी परीक्षेच्या तारखा पाठीमागची भरती असेल किंवा त्याच्या पाठीमागची असेल, अनेक वेळा लेखी परीक्षेच्या ज्या तारखा होत्या बदलवण्यात आल्या होत्या. कारण की ते महाविद्यालय असतील किंवा बैठक व्यवस्थेचे जे नियोजन असेल त्याच्यामध्ये जर कुठं काही कमीपणा वाटला का ते तारखा चेंज होतात. आता 14 मार्चला वार काय येतो? 14 मार्चला वार येतो शनिवार. लक्षामध्ये शक्यतो पेपर आपले शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये पेपर होते, ते आपल्या सर्वात ठाऊक आहे. लक्षामध्ये त्याच्यानंतर मार्च म्हटल्यानंतर 10वी 12वीचे आय थिंक पेपर संपतील, मग 10वीचे पेपर असतील किंवा शाळा महाविद्यालय चालू असतात, त्यात काही शंका नाही. तो ठीक आहे, तो भाग त्यांचा आहे, ते करतील त्या प्रकारे, सुट्टीचा दिवस पाहूनच घेतील, वाद नाही. म्हणजे 14चं फार तर 15 होऊ शकतं, कारण 15ला रविवारी. पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी काय सांगितलं, हे जे परिपत्रक तुम्ही पाहताय, तुम्हाला जे परिपत्रक दिसतंय त्यांनी सांगितलंय का पोलीस शिपाई पदाकरता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे म्हणजे जवळजवळ झालेली आहे, म्हणजे तिथपर्यंत होईल अपूर्ण, म्हणजे जे खाली घटक आहेत यातल्या जवळजवळ झाल्यातच आता सगळ्या आलं लक्षामध्ये, ओके झालेले आहे. अशा घटकाने लेखी परीक्षा दिनांक 14 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता घ्यावयाचे प्रस्तावित आहे. त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करून लेखी परीक्षेसाठी एकाच 10 या प्रमाणात पात्र उमेदवारांची यादी एक्सेल फॉर्मॅट मध्ये तयार करून या कार्यालयास व महा-आय-टी विभागास दिनांक 28/2/2026 पर्यंत सादर करावी ही विनंती. आता यांनी काय सांगितलंय का ही जी यादी आहे ही यादी आयोगास सादर करावी. म्हणजे लक्षात ठेवा, महा-आय-टी विभागास म्हणजे महा-आय-टी विभागाला ती यादी सादर करायची. मग आता याच्यात जे घटक आहेत खाली, मग आता विचार करा बाळांनो, तुमच्या माहिती पिंपरी चिंचवड पण संपते, बरोबर का नाही? त्याच्यानंतर अजून ठाणे पण संपते आय थिंक, मला वाटतं तोपर्यंत. त्याच्यानंतर फक्त राहते कोणतं? मुंबई एक राहते, पुणे एक राहते. लक्षामध्ये मुंबई एक राहते, पुणे एक राहते. त्याच्यानंतर पुणे म्हणजे एंडिंग पर्यंत जाते तिथपर्यंत. त्याच्यानंतर अजून एक थोडेफार ठराविक घटक राहतील. बाकी सर्वच्या सर्व जे घटक आहेत ते सर्व घटक काय होणार बाळांनो, तर त्या ठिकाणी पूर्ण होतात. मग त्यांनी काय केले? घटकाचे नाव असन, टोकन नंबर असन, आवेदन अर्ज क्रमांक असन, उमेदवाराचं नाव असेल, पदनाम असन, परीक्षा केंद्राचं नाव असेल आणि संबंधित परीक्षा केंद्राची क्षमता असेल, हे जे आहे ही माहिती मागवली. म्हणजे ही माहिती जर उपलब्ध झाली त्यांना 14 मार्चला, सगळी माहिती व्यवस्थित जर त्यांच्यापर्यंत आली तर 14 मार्चला परीक्षा होऊ शकते. अन्यथा 14 मार्चला पण परीक्षा होईल असं सांगू शकत नाही. 14 मार्च नंतर पण ती परीक्षा मागे पुढे होऊ शकते. 14 मार्च पर्यंत परीक्षा त्याच वेळेस होईल का ज्या वेळेस यांनी दिलेलं जे पूर्णपणे नोटीस आहे त्या नोटीसची पूर्तता होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी 28/2/2026 पर्यंत म्हणजे परवा दिवस पर्यंत ते द्यायचे. आणि जर परवा दिवस पर्यंत हा डाटा जर त्यांच्यापर्यंत गेला नाही तर त्यामध्ये थोडेफार 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात, परंतु आपण तीच तारीख धरून चालायचे. मग तुम्ही म्हणाल की सर एकाच दिवशी परीक्षा घ्यायची, काल तर एक तारीख फिरत होती आपल्याकडे 15 एप्रिल. दादांनो, ह्याच्या तारखा आहेत ना, या तारखा इकडची इकडेच तयार होतात आणि इकडची इकडेच फिरतात. मात्र ही जी तारीख आहे ही प्रॉपर तारीख आहे. पेपर एकाच दिवशी सगळे झाले पाहिजे असंही काही नाही, कारण का ते पेपर तसा पण एकच फॉर्म आहे, तुम्हाला एकच पेपर देता येणार, कुठला पण डबल पेपर द्यायला संधी नाही. म्हणून कुठलाही पेपर कधी झाला तरी अडचण नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 1:10 हा रेशो होते घेणार. त्यांनी सांगितलंय का रेशो आपण घेणार आहे 1:10, पण काळजी करू नका, 1:10 रेशो हा क्वचित एखाद्या ठिकाणी 1:10 रेशो घेतला जातो, अन्यथा 1:10 रेशो कुठंच घेतला जात नाही. सगळीकडे 1:15, 1:16. आता ज्यांचे कट ऑफ लागले त्यांचं पण पाहू शकता तुम्ही. पण मग आपण 1:10 धरूनच चालू. काल पण पुणे शहरचा मी जो कट ऑफ लावला तो 1:10लाच धरून लावलेला होता. जर तो 1:15 धरून लावला तर अख्ख्या मुलींना लेखी परीक्षेला त्या ठिकाणी संधी मिळते. ओके. त्यानंतर जे काही घटक आहेत आता याच्यामध्ये पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, त्याच्यानंतर जालना आहे, बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड आहे, अकोला आहे, वाशिम आहे, बुलढाणा, यवतमाळ आहे, नागपूर ग्रामीण आहे, भंडारा, वर्धा, गोंदिया, लोहमार्ग, पुणे आणि नागपूर. आता अजून याच्यात असे बरेच घटक ऍड होतील 13 तारखेपर्यंत किंवा असतील, यांची लेखी परीक्षेची पण पूर्णता होऊ शकते. कारण का यामध्ये बरेच घटक, आता तुम्हाला पिंपरी चिंचवड याच्यात दिलेलं नाही, पिंपरी चिंचवड झालेले जवळजवळ
पालघर याच्यामध्ये पालघर दिलेलं आहे. आणि लक्ष्मी बरेच गट आहेत जे त्या ठिकाणी, आणि हे पत्रक कालचं पत्रक आहे, म्हणजे हे पत्रक खरे काल ते पत्रक जवळजवळ 5 वाजता हे पत्रक आलेलं आहे. म्हणजे भरती प्रक्रियेची जी लेखी परीक्षा आहे, या लेखी परीक्षेची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे थोडं तरी त्याच्याबद्दल नियोजन सुरू झालेलं आहे. म्हणजेच सरळ सरळ आपले जे बाकीचे राहिलेले कट ऑफ आहेत, तुमच्या अहिल्यानगर असेल, पिंपरी चिंचवड असेल, पालघर असेल, हे जे कट ऑफ आहे हे सगळे कट ऑफ टोटलच्या टोटल सर्व कट ऑफ एवढ्या 4-5 दिवसामध्ये लागून जातील. ग्राउंडचे सगळे कट ऑफ या 4-5 दिवसामध्ये, ज्यांचे ग्राउंड पूर्ण झाले त्यांचे सगळे कट ऑफ या 4-5 दिवसामध्ये लागून जातील. मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत आणि इथून पुढचे पण जे कट ऑफ संदर्भातले जे काही नवीन नवीन व्हिडिओ, सर्व व्हिडिओ ज्यांना पाहिजेत त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, शेजारील बेल आयकन पण प्रेस करायचे, जेणेकरून आपल्याकडून कुठलीच अधिकृत आणि महत्वाची आणि अपडेटेड माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही किंवा वंचित राहणार नाही तुम्ही. म्हणजे तुमच्याकडून कोणतीच माहिती मिस होणार नाही. त्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकन पण प्रेस करा मित्रांनो. कारण हा 2024-25 पोलीस शिपाई भरतीबाबत लेखी परीक्षेबाबत जे काही परिपत्रक आहे ते कालचं पत्रक हे खरं आहे आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अर्थात 14चं 15 होईल, 14चं 10 होईल, 12 होईल. लक्षामध्ये याच्यात जे काही महत्वाचे मोठे घटक आहे, आता मला वाटतं याच्यामध्ये मीरा भाईंदर पण दिलेलं नाही, कारण का मीरा भाईंदरचं पण ग्राउंड तोपर्यंत काही होत नाही. मुलींचं ग्राउंड चालू राहते, पुणे शहरचं मुलांचं ग्राउंड चालू राहते, मुंबईचं मुलांचं ग्राउंड चालू राहते. आता कारागृह आणि SRPF याचा तर कुठंच काही संबंध आलेला नाही. लक्षामध्ये म्हणजे याच्यामध्ये फक्त सोलापूर शहर आणि छत्रपती संभाजीनगर शहर म्हणजे सीपीचे फक्त 2च ग्राउंड होतात. 2च ग्राउंड त्या ठिकाणी कम्प्युटर दाखवले त्यांनी आजपर्यंत सीपीचे. बाकी सगळ्या सीपीचे ग्राउंड आजपर्यंत चालू आहे. अजून कोणत्याही सीपी पूर्ण त्या ठिकाणी झालेली नाही. फक्त सीपी मध्ये मला वाटतं पोलीस आयुक्त सोलापूर शहर आणि संभाजीनगर, बस एवढे 2च. ओके, चालतंय मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन काही माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला पण नक्की जॉईन करा. कारण का इथून पुढे पोलीस भरतीचा आता खऱ्या ज्या टायमिंग आहे तो आता इथून पुढचा असताना ग्राउंड कट ऑफ असेल, स्किल टेस्ट असेल, चालकची किंवा मैदानी चाचणीची तारखा, आपलं ग्राउंड लेखी परीक्षेच्या तारखा असतील, त्यानंतर फायनल कट ऑफ असेल, या संदर्भातली सगळी अधिकृत माहिती अपडेटेड सगळी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठिकाणी देण्यात येईल. ओके, ठीक आहे, धन्यवाद. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. रजा घेतो. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्या श्री संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचारणा करत असतात सतत, सर आम्हाला बुक हवंय, कोणतं बुक घेऊ. तर मित्रांनो, बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले. मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं, भारतीय न्यायव्यवस्थेविषयी विशेष पुरवणी असणारं, संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक आहे. मित्रांनो, याच्यामध्ये लिपिकच्या 2019, 20, 23, 25च्या पेपर, जे 4 पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे, त्याच्यानंतर शिपाईचे 4 पेपर झालेले आहेत, त्याच्यानंतर 22 संभाव्य पेपर आहेत लिपिकचे, शिपाईचे 21 पेपर आहे. त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची जी आत्ता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची, त्याच्यामधले लिपिकचे 6 पेपर आहेत आणि शिपाईचे 13 पेपर, असे टोटल 70 पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार मित्रांनो. हे बुक खरेदी करण्यासाठी 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 54 या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो, आणि हे बुक तुम्ही मिळवायचे मित्रांनो. लक्षामध्ये या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता, घर बसल्या मिळू शकता, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळू शकता. अतिशय दमदार दर्जेदार 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संभाव्य दर्जेदार प्रश्न असणारं बुक म्हणजे स्मार्ट स्टडी.